विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी सायन्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे काही क्वेश्चन्स काय करणार आहे, डिस्कस करणार आहे, जे क्वेश्चन्स आपल्याला प्रीवियस इयरमध्ये एग्जाममध्ये विचारले आहेत। तर मी इथे काही बोर्डवर क्वेश्चन्स लिहिलेले आहेत, तर ते आपण काय करूया, वन बाय वन काय करूया, डिस्कस करूया। तर बघा फर्स्ट क्वेश्चन बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅज नो सोल्युशन्स। तर काय आपल्याला इथे खाली काही इक्वेशन दिले, त्याच्यापैकी नो सोल्युशन्स हे फाइंड आउट करायचं आहे। तर इथे बघा फर्स्ट जर ऑप्शन चेक केला मी, cos θ = √2 आहे। तर मला आपण जे 11th स्टँडर्डमध्ये फंक्शनच्या रेंज आणि डोमेन बघितलं होतं, तर हा रेंजचा यूज करून मला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। तर बघा जर sin θ ची रेंज बघितली तर हा काय असतो, -1 पेक्षा ग्रेटर आणि इक्वल असतो, सॉरी cos θ, आणि याच्यापेक्षा स्मॉलर असतो। तर हा cos θ ची व्हॅल्यू -1 to 1 आणि sin θ पण सेम असतं, cos आणि sin दोघांची रेंज सेम असते। तर आता जर तुम्ही cos θ = √2 बघितलं तर बघा √1 किती होतं, 1। आता √2 ची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, नाही माहीत, पण √1 1 होतं, तर √2 म्हणजेच 1 पॉइंट समथिंग काहीतरी असणार, म्हणजे आपला हा रेंजला काय करतोय, कोलॅप्स करतोय, म्हणजे बाहेर जातोय रेंजच्या बाहेर। तर हा आपला ह्या इक्वेशनला सोल्युशन्स नसणार, कारण ते इक्वेशन सॅटिस्फाय करत नसेल ह्या रेंजला, तर याला काय सोल्युशन आहे का, नाही, मग काय हॅज अ नो सोल्युशन। इकडे बघा आता जर माझा हा फर्स्ट केला करेक्ट आन्सर आला, तर बाकीचे चेक करण्याची गरज नाही। जर तुम्हाला वाटत असेल चेक करायचं तर करू शकतात। बघा tan θ = 2019 आहे, पण tan θ ची रेंज काय आहे, r आहे, तर याला सोल्युशन भेटू शकतं। sec θ ची बी रेंज काय आहे, r आहे, आणि sin θ पण तुम्हाला सेम सांगितलं -1 to 1, तर हे काय करतं, ह्या रेंजमध्ये लाय करतं। sin आणि cos ची सेम रेंज आहे, त्याच्यात लाय करतं, तर त्याला पण सोल्युशन्स असणार। आता सेकंड क्वेश्चन बघा, द नंबर ऑफ सोल्युशन ऑफ sin² θ = 1/2। तर बघा आता sin² θ = 1/2 आहे, तर मी 1/2 ला काय करतो, 1/√2 चा होल स्क्वेअर करतो। तर 1/√2 चा होल स्क्वेअर मी याला काय लिहू शकतो, sin π/4 चा होल स्क्वेअर। बघा इथे काय sin² θ = काय आलं तुमचं, sin² π/4 आलं। बघा हा पॉवर इकडे लिहिला काय आणि इथे लिहिला काय, काहीच फरक पडत नाही। तर बघा माझ्याकडे जर sin² θ sin² अल्फा असेल, तर याचा जो थीटा असतो, θ = काय असतं, nπ ± काय असतं, अल्फा असतं। आता बघा तर θ जर अल्फा असेल तर इथे अल्फा होतं, तर θ = माझी काय व्हॅल्यू झाली, nπ ± π/4 यायली। तर आता मला चेक करायचंय, काय दिलंय, 0 to π दिले, काय दिले, 0 to π दिले, तर मी ते n च्या व्हॅल्यूज पुट करतो। तर जर मी n = 1 पुट केला बाळांनो, तर काय येणार, θ = काय येतं, ± π/4। पण इथे बघा काय दिलंय, 0 to π/4 दिलंय, तर मायनस व्हॅल्यूज कॅन्सल होणार, काय आलं, π/4 हे एक सोल्युशन आलं माझं। आता दुसरं चेक करूया, n = 2 साठी चेक करूया। तर θ जर n = 2 घेतला, इथं प्लस घेतला, तर प्लस घेतला तर काय येणार, 2π + π/4, मग हे किती येतं, सॉरी 1 घेतला, इथे n = 0 आणि इथे किती घेऊया, n = 2 घेऊया, 1 घेऊया। तर इथे n = 1 घेतला तर π + π/4, मग किती आले, हे 5 π/4 आउट ऑफ रेंज आहे। मग इथे मायनस घेऊया, n = 2, जर π - π/4, तर याच्यामध्ये बघा काय येतं, 3 π/4। तर हा 3 π/4 जो आहे, हा काय माझा दुसरा इक्वेशन झाला, कारण हा पण माझ्या रेंजमध्ये लाय करतो, म्हणजे 1 + 1 2 सोल्युशन झाले। आता तिसरा चेक करूया, जर n = मी 2 घेतला तर इथे किती येणार, 2 + 9 π/4, तर ते जर मायनस घेतला तर 2π - π/4, तर किती येणार, 8 - 1 7। तर ही बाकी सर्व ज्या व्हॅल्यूज आहेत तुमच्या काय होतात, आउट ऑफ ह्या रेंजच्या बाहेर जातात। तर त्यामुळं आपल्याला किती व्हॅल्यूज भेटल्यात, 2 व्हॅल्यूज भेटल्यात, तर याचे नंबर ऑफ सोल्युशन्स किती असणार, 2 असणार, म्हणजे किती असणार, 2। तर ऑप्शन ए हा आपला काय करेक्ट ऑप्शन आहे।
आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन अ ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन्स गिवन आहे. तर काय ABC आर इन AP देन, आता बघा AP आपण 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलं, तर ह्या अशा गोष्टी आहेत की आपल्याला ह्या कोण्या पण फॉर्म्युल्यामध्ये यूज होत. आता कालच्या व्हिडिओजमध्ये आपण GP वर एक क्वेश्चन चालता, इथे कशावर आला, AP वर आलाय. तर AP दिलाय, तर AP म्हणजे काय, मिडल टर्म 2B इज इक्वल टू काय येतं, A प्लस C. म्हणजे मिडल टर्मचा जर 2 डबल केला तर तो दोन एक्स्ट्रीम टर्मचं काय येतं, ॲडिशन्स येतं. तर 2B इज इक्वल टू A प्लस C झालं. तर आता इथे मला काय A cos स्क्वेअर C/2 प्लस C cos स्क्वेअर A/2 आहे, हे हाफ अँगल्स आहेत. तर मला याला काय करायचं आहे, पूर्ण याच्यामध्ये हे करायचं आपलं फुल अँगल्समध्ये. तर मी याचा cos स्क्वेअर C/2 चा फॉर्म्युला यूज करतोय. तर cos स्क्वेअर C/2 बघा माझं काय होणार, A इन ब्रॅकेट 1 प्लस cos C अपॉन 2. हे काय cos C/2 चा फॉर्म्युला आहे. सेम तसंच C इन ब्रॅकेट 1 प्लस cos A/2. तर आता मी ह्या A आणि C न जर मल्टिप्लाय केला तर इथे काय येणार आहे तुमचा A प्लस A, म्हणजे A आणि C बघा इथे 1A आणि इथे 1C, A प्लस C लिहिलं, प्लस A cos C प्लस C cos A अपॉन 2. तर हे जे येतं ते कशाच्या बरोबर असतं, तुमच्या बीच्या बरोबर असतं. काय, हे आपण कोसाइन्स रूल्स आहे आपला, काय हे कोसाइन रूल आहे. तर याच्या जागी आपण काय करू शकतो, साईड बी पुट करू शकतो. तर काय झालं, A प्लस C प्लस B अपॉन काय झालं 2. तर आता बघा मी पहिलेच प्रूफ A प्लस C इज इक्वल टू किती आहे माझा 2B आहे. तर मी इथे 2B पुट केला, 2B प्लस B अपॉन 2. तर काय झालं 3B अपॉन 2. तर बघा आपला 3B अपॉन 2 हे काय ऑप्शनमध्ये आहे आपला. तर ऑप्शन C हा काय आहे, करेक्ट आन्सर आहे. बघा तुम्हाला ह्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काहीच नाही, सर्व फॉर्म्युले लर्न असणं खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही कोणता पण क्वेश्चन सॉल्व करू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, इन ट्रायंगल ABC मध्ये इफ tan A प्लस tan B प्लस tan C इज इक्वल टू 6 आहे. ओके, तर मला काय करायचं आहे, tan A आणि tan B इज इक्वल टू 2 दिलं, देन tan C फाइंड आउट करा. तर तुम्ही इकडे लक्षात ठेवा, आता जर अँगल्स इन ट्रायंगल्स असतील, क्वेश्चन 4 बघा काय असेल, अँगल इन ट्रायंगल्स असतील, इन अ ट्रायंगल असेल, तर आपण काय लिहू शकतो, A प्लस B प्लस C इज इक्वल टू पाय. अँगल्स इन अ ट्रायंगल, ॲडिशन ऑफ अँगल्स इन अ ट्रायंगल का प्रॉपर्टी आहे, जर 3 अँगलची ॲडिशन्स किती असते, पाय असते. तर इथे बघा आता मला C फाइंड आउट करायचं आहे, तर C ला काय करतो मी सेपरेट लिहितो. तर काय A प्लस C याच्यावरून राईट डाऊन करू शकतो, काय A प्लस B इज इक्वल टू पाय मायनस C. आता याच्याकडे काय करा, दोन्हीकडे टॅन घ्या, काय करा टॅन अप्लाय करा. तर काय येणार, टॅन पाय मायनस C इज इक्वल टू टॅन काय आहे A प्लस B. तर इथे आता बघा टॅन पाय मायनस C असेल तर काय येतं, मायनस टॅन C येतं, काय येतं मायनस टॅन C. इथेच राईट डाऊन करतो, मायनस टॅन C इज इक्वल टू काय येणार, टॅन A प्लस टॅन B अपॉन 1 मायनस टॅन A टॅन B. आता बघा 1 मायनस टॅन A टॅन B चा व्हॅल्यूज किती गिवन दिली, 2 दिली. जर मी ते पुट केली त्याची तर काय वरती काय येणार, टॅन A प्लस टॅन B येणार अपॉन किती येणार, मायनस 1 येणार. आता बघा ना हे 1 आहे आणि याच्यामधून 2, हे मायनस 2, तर काय येणार मायनस 1. हा मायनस जर इकडे मल्टिप्लाय केला तर काय येईल तुमचं, टॅन C इज इक्वल टू टॅन A प्लस टॅन B. तर हे टॅन A प्लस टॅन B ची व्हॅल्यूज मी ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो, हा पहिल्यावाल्या, ठीक आहे. तर टॅन A प्लस टॅन B बरोबर काय आहे माझा टॅन C आहे, किती आहे टॅन C प्लस टॅन C इज इक्वल टू किती आलं 6 आलं. तर काय येणार आपलं टॅन C बरोबर काय 6 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू किती येणार 3. तर 3 काय आहे आपला करेक्ट ऑप्शन्स आहे, ऑप्शन C हा काय आहे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे.
आपण काय केलं, सर्वात पहिले ट्रायंगल्स गिवन असेल तर अँगल्स इन अ ट्रायंगलची ॲडिशन्स किती येते, 180 येते, पाय येते, त्याच्यातून a प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी घेतला, दोन्ही साईडला टॅन टॅन घेतला, तर एका साईडला टॅन पाय मायनस सी मायनस टॅन सी येतो, कारण हा सेकंड क्वाड्रंट आहे, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह असतो, म्हणून मायनस टॅन सी घेतला, इथे टॅन ए टॅन बीचा फॉर्म्युला लावला, टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड बाय 1 मायनस टॅन ए टॅन बी, तर ही टॅन ए टॅन बीचा आपल्याला व्हॅल्यूज 2 दिली आहे, 1 मायनस 2 मायनस 1, हा इकडे जर मल्टिप्लाय केला तर टॅन काय होणार, पॉझिटिव्ह होणार, इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी. आता टॅन ए प्लस टॅन बीची मी इक्वेशन म्हणजे जो पहिला दिला आहे इज इक्वल टू सी, त्याच्यात पुट केली तर काय येईल, टॅन सी प्लस टॅन सी इज इक्वल टू 6, तर टॅन सी इज इक्वल टू टॅन सी 2 टॅन सी, तर टॅन सी इज इक्वल टू 6/2 इज इक्वल टू 3. हे काय आपलं आन्सर आहे. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि यानंतर आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे तुम्हाला, आर इज द सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल ए बी सी. आर काय आहे, सर्कम रेडियस आहे कशाची, ट्रायंगल ए बी सीमध्ये. ठीक आहे, देन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू हाऊ मच. तर हे जो आहे हा काय आहे, डायरेक्टली फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला जर सर्कम रेडियस दिले असेल तर त्यामध्ये तुमचा डायरेक्टली काय आहे, ए बी सी अपॉन 4r, काय ए बी सी अपॉन 4r हा डायरेक्टली काय आहे, फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. कधी कधी बघा हे असे क्वेश्चन्स येतात, तुम्ही डायरेक्टली पाहून त्याला टेक करू शकता, काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर याचा ऑप्शन बी हा काय आहे, तुम्ही डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट म्हणून याला लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ साइन 4 साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस 6 कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 3 पाय. तर मी तुम्हाला आपण एक फॉर्म्युला बघितला होता बघा, 6 क्वेश्चनचं आन्सर काय, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स असेल तर काय असतं, π/2 असतं. तर मी काय करतो, ह्या इक्वेशनला ह्या फॉर्ममध्ये आणतो. तर इथे बघा, इथे काय 4 आहे, तर मी कॉसला काय लिहितो, 4 कॉस इनवर्स एक्स प्लस काय करूया, 2 कॉस इनवर्स एक्स करूया. तर 4 साइन इनवर्स एक्स प्लस काय 4 कॉस इनवर्स एक्स प्लस 2 कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू किती येणार, 3 पाय येणार. आता बघा, याच्यातून जर 4 कॉमन काढला तर हे काय करणार, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स ला च्या जागी काय करूया, π/2 पुट करूया प्लस 2 कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 3 पाय. हा जर इथे बघा काय झाला, कॅन्सल झाला तर काय झालं, 2 पाय तिकडे गेला तर 3 पाय, म्हणजे काय 2 कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 3 पाय मायनस 2 पाय इज इक्वल टू काय येतं, पाय येतं. आणि कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू किती आहे, π/2, हा इकडे मल्टिप्लाय डिवाइड झाला तर काय येणार, एक्स इज इक्वल टू कॉस π/2. तर कॉस π/2 ची व्हॅल्यूज किती येते, 0 येते. तर एक्स इज इक्वल टू काय माझा 0 आन्सर आला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, देन एक्स इज इक्वल टू 0. ऑप्शन बी हा काय करेक्ट आहे. खूप सिम्पल क्वेश्चन्स आहे, तुम्हाला याच्यासाठी हा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, कधी पण तुम्हाला जर असा क्वेश्चन्स आला तर तुम्ही डायरेक्टली ह्या रिझल्टमध्ये कॉस इनवर्स आणि साइन इनवर्स आला तर हे तुम्ही पुट करू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. तर आतापर्यंत बघा, हे 11th स्टँडर्डमध्ये आपण स्टडी केलं तर काय, कोऑर्डिनेट सिस्टम आणि पोलार सिस्टम आणि कार्टेशियन सिस्टम्स दोन हे आपण पाहिलं होतं. तर त्यावर पण काय तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर बघा, हे खूप सिम्पल आहे. आपल्याला काय दिलं आहे, -√2 आणि √2 आर द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट, इट्स पोलार कोऑर्डिनेट्स आर. तर आता पोलार कोऑर्डिनेट कार्टेशियन्स जर असतील बघा, 7th वाला कार्टेशियन्स असेल तर काय असतं, x, y असतं, इज इक्वल टू किती दिलं आहे, -2, दिलं आहे. तर मला आता पोलार म्हणजे आर आणि थीटा फाइंड आउट करायचं आहे. तर आर इज इक्वल टू काय असतं, √(x² + y² असतं. तर x² + y² असेल तर बघा, आर हमेशा पॉझिटिव्ह येतं. ठीक आहे, तर आर इज इक्वल टू काय येणार, x² √2² 2 + 2 किती येणार, √4 इज इक्वल टू किती आलं, 2 आलं. तर आर इज इक्वल टू 2 आला.
तर बघा तुमच्या चारही ऑप्शनपैकी एकच असा ऑप्शन आहे की त्याच्यात आन्सर काय आहे, 2 आहे. तर मी थिटा काढण्याची गरज आहे का मला, नाही. मी डायरेक्टली ऑप्शन बी हा करेक्ट सांगणार. माझा ऑप्शन हा काय. पण एक्झाममध्ये आता ह्या क्वेश्चनमध्ये फक्त एकाच ठिकाणी 2 आलतं. पण आता जर दुसरा कधी क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण 2 आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू दुसरीकडे 2 आहे, तर थिटा कसा फाइंड आउट करायचा. तर काय टॅन थिटा म्हणजे काय, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स आहे. पण आता बघा -2,3 आहे. काय आहे -2,3. तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करतं हे, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. कशामध्ये आहे, सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर टॅन काय असतो, निगेटिव्ह असतो. काय असतो, निगेटिव्ह असतो. तर हे किती येणार, √2 - √2 काय येणार, -टॅन इनवर्स ऑफ 1. तर टॅन इनवर्स ऑफ 1 असेल तर टॅन इनवर्स ऑफ 1 किती येतं, π/4 येतं. तर आपल्याला हा मायनस रिमूव्ह करायचा असेल तर काय करावं लागेल, हा आतमध्ये घेतला तर काय येणार तुमचं, जसं की टॅन थिटा इज इक्वल टू -1 आहे. तर याच्यामध्ये टॅन इनवर्स ऑफ पाय मायनस काय करावं लागेल, π/4 करावं लागेल. काय π-π/4. तर हे किती येणार, 3π/4. तर आपला ऑप्शन काय आहे, 3π/4 आहे. तर ऑप्शन डी हा करेक्ट आहे. जर कधी आता बघा तुम्ही एक्झाममध्ये ऑप्शन्स पाहून पण काय करा, जा आन्सर हे करा, शोधत जा. कारण माझा R2 आलता तर बाकी कोणत्याच ऑप्शनमध्ये 2 नव्हता, तर मला थिटा काढण्याची काहीच गरज नव्हती. मी डायरेक्टली ऑप्शन डी सिलेक्ट केला असता. पण इन केस जर तुमच्या दुसऱ्या पण ऑप्शनमध्ये 2 आहे तर अशा वेळेस काय करावं लागेल, मला थिटाची पण व्हॅल्यूज काढायची असेल तर त्यावर थिटा कसं काढणार, टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. आता याच्यावरच सेम दुसरा पण क्वेश्चन दिलाय. आपल्याला काय दिलेत, पोलार कोऑर्डिनेट दिलेत पीचे आणि त्याची मिरर इमेज घेतली. काय घेतली, इमेज घेतली अबाउट एक्स ॲक्सिस, आणि जो मिरर इमेज आहे त्याला क्यू पॉईंट्स घेतलाय. तर मला काय करायचे, त्याचे क्यू पॉईंटचे पोलार कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. तर बघा जर मी इथे क्वाड्रंट्स ड्रॉ केले, ठीक आहे. तर आता बघा हे 2,π/6 आहे. तर 2,π/6 असेल तर माझा हा फर्स्ट क्वाड्रंट असेल. तर हे असेल r इज इक्वल टू 2 आणि थिटा इज इक्वल टू किती असेल, π/6. आता अबाउट एक्स ॲक्सिसमध्ये घ्यायची असेल तर हा माझा एक्स ॲक्सिस आहे, तर तुमचा इकडे येणार असा. तर हा जो π/6 आहे इकडे काय येणार, -π/6. क्यू हा अँटी क्लॉकवाईज चाललो होतो आपण, काय झालं, -π/6. तर आता -π/6 आहे आणि मला r बघा, r काय राहणार आहे तुमचं, R2च राहणार आहे. फक्त तुमचा काय चेंज होणार आहे, थिटा चेंज होणार आहे. तर बघा बाळांनो, थिटा कसा चेंज होणार बघा. आता प्रत्येक ठिकाणी r इज इक्वल टू 2 2 2 आहे. तर आपली चारही पण आन्सर येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर आता हे π-π/2 आहे. तर आता हे कोणत्या क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. तर काय करावं, 2π - π/6 किती, 2π - π/6 आहे ना. तर किती येणार याचं, बेस सेम करा, किती येणार, 12/6 12π/6 -π/6. तर हे किती येणार, 11π/6. तर 11π/6 हा काय तुमचा ऑप्शन बी मध्ये आहे, 2,11π/6. तर बघा मला अँगल फाइंड आउट करायचा आहे, तर मी कसं केलं आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. जर कोणत्या ऑप्शनमध्ये तुमचा -6 जर आन्सर असता तर मी तो आन्सर म्हणजे तो ऑप्शन टिक केला असता. मग त्यासाठी आपल्याला 2π - π/6 करायची गरज होती का, नाही. कारण इथे जर निगेटिव्ह आन्सर असता तर मी डायरेक्टली काय केलं असतं, -π/6 हा टिक केला असता, ठीक आहे. तर यानंतर आपण तुम्हाला याचा जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि ह्यावर अजून आपण काही क्वेश्चन्स पाहूया. तर बाळांनो आता नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. तर नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये काय दिले तुम्हाला, साइन इन ब्रॅकेट साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू 1 दिलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची. तर आपण याला काय करूया, ट्राय करूया. कशाला, साइन इनवर्स ऑफ एक्स आणि कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2 होतं. तर आपण त्या फॉर्ममध्ये नेण्याचं याला ट्राय करूया. तर बघा फर्स्ट क्वेश्चन्स बघा,
इथे राईट डाऊन करतोय. आता हा साईन इकडे साईन थीटा आहे, तर तिकडे गेला काय होणार, साईन इनवर्स ऑफ 1 होणार. तर साईन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, आता साईन इनवर्स ऑफ काय येणार तुमचा 1 होणार, इज इक्वल टू किती येतं π/2. जे काय येणार साईन इनवर्स ऑफ 1 इज इक्वल टू काय येतं π/2 येतं. तर आता हे फर्स्ट इक्वेशन, याचा आन्सर काय आहे π/2 आहे. तर मी आता तुमचा फॉर्म्युला लिहितो ओरिजिनल, साईन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे π/2 आहे. तर बघा दोन इक्वेशनची RHS सेम आहे. माझा हा इक्वेशन फर्स्ट आहे, इक्वेशन सेकंड आहे, दोघांची RHS सेम आहे. तर मला दोघांची LHS पण इक्वल करायची. तर LHS पण बघा कॉस इनवर्स ऑफ एक्स कॉस इनवर्स ऑफ सेम आहे, हे दोघं कॅन्सल होणार. आणि इथे किती आहे साईन इनवर्स ऑफ 1/5 साईन इनवर्स ऑफ एक्स येणार. तर एक्स इज इक्वल टू किती आलं तुमचं π/1/5 किती आलं 1/5. तर हे 1/5 हा काय करेक्ट आन्सर आहे. आता खूप सारे मुलं काय तिथे साईन आहे तर याच्यासाठी गोंधळून जातात. हा साईन जर मी तिकडे घेऊन गेलं तर काय होतं साईन इनवर्स ऑफ 1 येणार. ठीक आहे, म्हणजे साईन इनवर्स ऑफ दोन्ही साईडला जर साईन इनवर्स घेतलं साईन इनवर्स, जसं की साईन इनवर्स ऑफ साईन थीटा इज इक्वल टू काय येतो थीटा येतो, म्हणजे थीटा म्हणजे ही व्हॅल्यूज आहे आपली. तर ती डायरेक्टली साईन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स झालं इज इक्वल टू इकडे काय झालं साईन इनवर्स ऑफ 1. तर साईन इनवर्स ऑफ 1 किती येतं हाफ येतं, म्हणजे π/2 येतं. तर π/2 असेल तर दोघांची RHS फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनमध्ये दोघांची RHS सेम आहे. LHS इक्वल गेला, कॉस कॅन्सल झाला, साईन इनवर्स कॅन्सल झाला, एक्स इज इक्वल टू किती आला 1/5. तर ऑप्शन आपला डी हा ऑप्शन काय करेक्ट आन्सर आहे. याच्यानंतर पण सेम दिलंय बघा, द व्हॅल्यूज ऑफ एक्सप्रेशन ऑफ 2 सेक इनवर्स ऑफ 2 प्लस साईन इनवर्स ऑफ 1/2. तर डायरेक्टली आपण जर सेक इनवर्स ऑफ 2 ची व्हॅल्यूज पुट केली तर सेक इनवर्स ऑफ 2 किती येतं तुमचं 2 × π/3 येतं, म्हणजे सेक 60 डिग्री इज इक्वल टू किती असतं 2 असतं. सेम तसंच आता बघा हाफ π/ किती येणार 6 येणार. तर हे किती झालं 2π/3 प्लस π/6. जर बेस सेम केला तर इथे किती येणार 4π/6 प्लस π/6. तर हे काय येणार 5π/6. तर 5π/6 हा तुमचा काय करेक्ट ऑप्शन आहे, डी ऑप्शन हा करेक्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही याला काय करू शकता सेकला कॉसमध्ये कन्वर्ट करू शकतात. आणि कॉसमध्ये जर कन्वर्ट केलं आणि पुन्हा ह्या sin² x प्लस cos² x त्या मेथडनं पण सॉल्व करू शकतात, कारण तुम्हाला इथे डायरेक्टली आन्सर भेटतं. तर तुम्ही ह्या मेथडनं सॉल्व करा. ठीक आहे, ह्या मेथडनं पण तुमचं याच्यात आन्सर येऊन जाणार. इथे बघा तुम्हाला मेथडला इम्पॉर्टन्स नाही आहे, तुमच्या काय फायनल आन्सरला इम्पॉर्टन्स आहे. तर त्यामुळे तुम्ही कोण्या मेथडनं करताय ते व्हॅलिड नाही आहे. तुम्हाला आन्सर काय म्हणजे आन्सर कोणत्या मेथडनं लवकरात लवकर भेटेल हे इम्पॉर्टन्स आहे. तर त्यामुळं व्यवस्थित म्हणजे शॉर्टकट मेथड यूज करा आणि त्यामुळे ज्या मेथडनं की लवकरात लवकर आन्सर येईल अशी मेथड यूज करा तुम्ही. तर ही काय खूप सिम्पलची आहे. आपल्याला दोघांना सेक इनवर्स 2 आणि साईन इनवर्स, तर याच्यासाठी स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन्समध्ये तुम्हाला 10th स्टँडर्डला शिकलेलं होतं आपण बेसिकवालं, तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आज लिंक प्रोव्हाइड करतो, ते बघा तुम्ही, त्याचा तुम्हाला खरंच खूप फायदा होईल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन जे आहे आत्तापर्यंत जेवढे पण क्वेश्चन्स बघितले त्याच्यामध्ये हा सर्वात म्हणजे न्यू क्वेश्चन, म्हणजे याच्यामध्ये सर्कल यूज केलेला आहे. ट्रायंगल ABC इज इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल. तर मला एक जर सर्कल गिवन असेल तर बघा इथे ड्रॉ करतो मी. सर्कल आहे, याच्यामध्ये एक ट्रायंगल आहे ABC ABC. तर आणि याची रेडियस किती दिली 10 सेंटीमीटर दिली. तर मी इथे सेंटर O घेतो आणि हे जॉईन करतो. बघा हे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स आहे आपलं. ठीक आहे, हे जॉईन केलं तर हा 10 आहे, हा 10 आहे. आणि दुसरं एक गिवन आहे रेडियस 10 गिवन आहे. तर OB आणि OC काय रेडियस ऑफ द सर्कल आहेत आणि
ए इज इक्वल टू 10 आहे, तर बघा असं ए गिवन असेल तर ही काय आहे, ए अँगलच्या अपोजिटची साईड असते, तर ही किती दिली आहे, 10 दिली आहे. तर आता तुम्ही हा ट्रायंगल बघा, हा 10 आहे, हा 10 आहे, हा 10 आहे, तर काय ट्रायंगल OBC इज इक्विलॅटरल ट्रायंगल. हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर ईच अँगल इज इक्वल टू किती असतं, 60 डिग्री. तर अँगल BOC इज इक्वल टू किती आलं, 60 डिग्री. तर अँगल ए किती येणार बाळांनो तुमचा, अँगल ए इज इक्वल टू हाफ ऑफ द अँगल BOC इज इक्वल टू 1/2 इंटू 60, तर किती येणार, 30 डिग्री. हे आपण 10th स्टँडर्डमध्ये स्टडी केलं. तर काय झालं, आपला 30 डिग्री अँगल ए 30 डिग्री आला. तर मला काय करायचं आहे, अँगल बी प्लस अँगल सी ची ॲडिशन्स करायची. बी म्हणजे हा पूर्ण बी आला आणि हा सी म्हणजे हा पूर्ण सी आला. तर अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल ए इज इक्वल टू पाय. तर आपण काय करू शकतो, 180 मायनस 30 डिग्री. आता इथे बघा आपल्याला सर्व अँगलचे मेजरमेंट डिग्रीमध्ये दिले आहेत, तर मी इज इक्वल टू काय घेणार, 180 घेणार. जर आपल्याला रेडियनमध्ये दिलं असतं तर मी काय केलं असतं, त्यांना पाय घेतलं असतं. ओके, तर काय येणार, मायनस 30 डिग्री इज इक्वल टू किती आलं, 150 डिग्री. तर 150 डिग्री हा आपला करेक्ट ऑप्शन सी काय आहे, करेक्ट आन्सर आहे. समजलं, खूप सिम्पल क्वेश्चन्स आहेत असे. तर आपण काय करू शकतो, असे सॉल्व करू शकतो बघा. ठीक आहे, तर याच्यानंतर काय आहे, आता लास्टचे 2 क्वेश्चन्स आहेत ते पाहूया आणि आपण काय करूया, स्टॉप करूया इथे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन्समध्ये काय गिवन आहे तुम्हाला, इन ट्रायंगल ABC मध्ये, ठीक आहे, विथ द युज्युअल नोटेशन्स गिवन आहेत. काय आहे, युज्युअल नोटेशन्स. इन ट्रायंगल ABC विथ द युज्युअल नोटेशन साइन B प्लस साइन C इज इक्वल टू BC अपॉन A स्क्वेअर, देन द ट्रायंगल इज. बघा तुम्ही जर आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स बघतात तर हे साइन थिटा कॉस म्हणजे साइन रूल, कोसाइन्स रूल ह्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारले आहेत. आणि हे कोणत्या टाईपचा अँगल आहे किंवा मग असं एरिया फाइंड आउट करा, असे खूप क्वेश्चन्स विचारलेत. आपण काय करूया, दोघांमध्ये पाहूया. तर इथे बघा आपल्याला काय दिलं आहे, साइन B आणि साइन C. साइन C इज इक्वल टू काय, BC अपॉन A स्क्वेअर आहे. तर मी याच्यामध्ये मला काय करायचं आहे, तो कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे ते प्रूफ करायचं आहे. काय, A अपॉन साइन A इज इक्वल टू B अपॉन साइन B इज इक्वल टू C अपॉन साइन C इज इक्वल टू K. हा काय साइन रूल आहे. तर याच्याहून A इज इक्वल टू काय येणार, K साइन A, B इज इक्वल टू काय येणार, K साइन B येणार, आणि C इज इक्वल टू काय येणार, K साइन C. बघा, तर मी काय करतो, ह्या व्हॅल्यूज इथे पुट करतो. तर आता बघा B काय आहे, K साइन B इंटू C काय आहे, K साइन C आहे, आणि A स्क्वेअर म्हणजेच काय, K स्क्वेअर साइन A, आणि इकडे काय साइन B साइन C. तर इथे बघा साइन B कॅन्सल, साइन C कॅन्सल, K कॅन्सल. तर काय यायले, साइन A इज इक्वल टू 1. साइन A इज इक्वल टू 1 असेल तर काय येतं तुमचं, साइन A इज इक्वल टू साइन π/2. तर थिटा A इज इक्वल टू किती यायले, π/2. जर माझा 3 अँगलपैकी जर एक अँगल π/2 असेल तर तो कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. तर आपण बघा काय आलं, राईट अँगल ट्रायंगल. तर ऑप्शन बी माझा काय आहे, करेक्ट आहे. जर तुम्हाला बघा इथे जर आता समथिंग आलं असतं, π/3 π/4 आलं असतं, तर मला बी आणि सी ची पण व्हॅल्यूज फाइंड आउट करावं लागली असती. कारण इथे ए π/2 आलं तर मी डायरेक्टली काय बोलू शकतो, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बाकी काही माहीत नाही आपल्याला. ठीक आहे, तर ऑप्शन बी हा काय परफेक्ट आपला. तर इथे पण बघा युज्युअल दिस नोटेशन. आता इथे बघा साइन B साइन C होतं तर साइन रूल यूज केला. इथे पण बघा आपल्याला गिवन काय, आणि ट्रायंगल्स असेल तर ट्रायंगलमध्ये आपण साइन रूल्स यूज करू शकतो. तर बघा इथे पण साइन रूल्स यूज करायचा आहे, A अपॉन साइन A इज इक्वल टू
बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. ठीक आहे. तर हा झाला इक्वेशन फर्स्ट. आणि मला गिवन काय ए अपॉन कॉस ए आहे इज इक्वल टू बी अपॉन कॉस बी आहे इज इक्वल टू सी अपॉन आहे कॉस सी आहे. हा इक्वेशन सेकंड आहे. तर मी आता दोघांना जर डिवाइड केलं, काय केलं, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड डिवाइड केला तर साइन अपॉन कॉस, बघा काय येणार, टॅन ए इज इक्वल टू टॅन बी इज इक्वल टू टॅन सी. तर आता बघा टॅन ए टॅन बी टॅन सी हे झालं तर म्हणजेच काय, ट्रायंगल ए बी सी इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. काय हा काय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणि आपल्याला पुन्हा गिवन आहे. आता बघा याच्यामध्ये दुसरा बी एक क्वेश्चन्स होता की सेम एवढंच गिवन होतं इथे विथ युज्युअल नोटेशन इथपर्यंत गिवन होतं आणि विचारलं होतं सेम क्वेश्चन असाच काय, देन द ट्रायंगल इज. तर माझे असेच ऑप्शन होते, तर त्याच्यातला इक्विलॅटरल ट्रायंगल माझा हे आन्सर होता. पण याच्यामध्ये अजून क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला काय, वन ऑफ इट्स साइड इज 4 देन द एरियाज ऑफ ट्रायंगल ए बी सी. द इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर ऑल साइड्स काय द इक्वल आहेत 4 4 4. तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू काय ना √3/4 इंटू साइड स्क्वेअर. साइड स्क्वेअर मीन्स काय 4 का 4चा स्क्वेअर √3/2 √3/4 इंटू 16 कॅन्सल झाला किती झाला 4 तर 4√3 हा आपला काय करेक्ट आन्सर आहे. तर बघा 4√3 डी काय आहे करेक्ट आन्सर आहे. तर बघा अशा प्रकारे काय आपण जे पण ट्रिग्नॉमेट्रीवर इम्पॉर्टन्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत हे सर्व डिस्कस केलेले आहेत. तर तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मला आता सांगायची आहे. तर आपण बघा पूर्ण क्वेश्चन सॉल्व केले तर त्यामध्ये सर्वात जास्त बघा आपल्याला अशा टाईपचे पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि ते पोलार कोऑर्डिनेट. तर सर्वात जास्त जे क्वेश्चन विचारले ते आपल्याला इनवर्स ट्रिग्नॉमेट्रीवर विचारले. तर कारण कॉस इनवर्स साइन इनवर्स तर फाइंड द व्हॅल्यूज ऑफ किंवा ह्या टाईपचे 4-5 क्वेश्चन्स बघितले आपण. तर हे असे अलग अलग. तर पहिले तुम्ही काय करा, आपण तर आता सर्व स्टडी केलेले आहे तर याला पहिले ॲनलाइज करा ह्या लेसनमध्ये कोणत्या टाईपचे किती जास्त क्वेश्चन विचारले आहेत. आणि एक बघा आता काही टाईप आहे एकच वेळेस विचारला आहे तर अशा पण टाईपचा ह्या वर्षी क्वेश्चन येण्याचा चान्सेस असेल. कारण काही टीचर्स काय पेपर सेट करते वेळेस हा खूप वेळेस विचारला आहे तर हा आपण स्किप करूया, जो एखाद्या वेळेस विचारला आहे. असे पण जे क्वेश्चन्स आहेत ते पण व्यवस्थित करा. आणि जे जास्त विचारले ते तर कराच, पण जे एखाद्या वेळेसच विचारला असा पण क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित करा. कारण ते काय ते पण ह्यावेळेस येण्याची पॉसिबिलिटीज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवर व्हिडिओ बनवणार आहे. तर आजचा व्हिडिओज तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.